श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या नवरात्र उत्सव चालू आहे, तर या नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीची वेगवेगळी सेवा करत असतो. देवीच्या सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कुलाचार म्हणजे देवीची ओटी भरणे होय. आपल्याकडे खणा नारळाने देवीची ओटी भरण्याची प्रथा आहे. तर आपण ज्या वेळेला घरामध्ये घटस्थापना करतो त्यावेळेला आपल्या इकडे देवीची खणा नारळाने ओटी सुद्धा भरत असतो. तर हे ओटी भरण्यापाठीमागे शास्त्र काय आहे, ओटी भरण्याचे महत्त्व काय आहे आणि ओटी शास्त्रोक्त पद्धतीने कशा पद्धतीने भरावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. खण आणि नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून अन भावपूर्ण केला तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. तर पुढे आपण पाहूया की देवीची ओटी योग्यरित्या भरून देवीची कृपा कशी संपादन करावी. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व. देवपूजनाची सांगता देवीची ओटी भरून करणे म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते. तर आता पाहूया देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते. ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते. ओटीचे साहित्य. देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते. वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या साह्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाच्या साह्याने प्रक्षेपित होऊन लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षण कवच निर्माण होण्यास सहाय्य होते. त्यामुळे साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते. हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते. तसेच मनोमय कोशातील सत्वकणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो. देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवीप्रती भाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते.
तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो? त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाच्या खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते. पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर आकृष्ट करणारे रंग दिलेले आहेत. 50% जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते, कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपांनी कार्य करणे अवलंबून असते. देवीचे तत्वाशी संबंधित रंग आणि रंगांचे प्रमाण: श्री दुर्गा देवी तांबडा रंग, श्री महालक्ष्मी तांबडा आणि केसरी रंग, श्री लक्ष्मी तांबडा आणि पिवळा रंग, श्री सरस्वती पांढरा रंग, श्री महासरस्वती पांढरा आणि तांबडा रंग, श्री काली जांभळा रंग, श्री महाकाली जांभळा आणि तांबडा रंग. देवीला 6वारी साडीपेक्षा 9वारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते? देवीला 9वारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असणे. 9वारी साडीतील 9 वारे हे देवीची कार्य करणारी 9 रूपे दर्शवतात. 9वारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्यात देवी तत्वाचीच म्हणजे शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गा देवीला तिच्या 9 अंगांसह 9 रूपांसह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. 9 हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतो. तर आता पाहूया देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असतो? त्रिकोणी आकार हा ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे. ब्रह्मांडातील इच्छा लहरींचे भ्रमण ही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. तर मित्रांनो, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ज्या वेळेला मंगळवार, शुक्रवार असे देवीचे विशेष वार येतात, त्या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता किंवा शेवटच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी किंवा 9व्या दिवशी ज्या वेळेला घट उठतात त्या दिवशीही तुम्ही देवीची ओटी भरू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर जमत असेल तर देवीच्या मूळ स्थानावर जाऊनही तुम्ही या नवरात्रोत्सवामध्ये देवीची ओटी भरू शकता. तर मैत्रिणींनो, अशी ही कुलदेवीची ओटी कशा पद्धतीने भरावी याविषयीची माहिती. तर अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.